हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑक्टोबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आर्थिक. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कृषी उत्पादनाला धरून एका मंडळाची स्थापना केलेली आहे. त्या मंडळाचं नाव आहे राष्ट्रीय हळद मंडळ. ओके, महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा एखादा असं बोर्ड स्थापन केलं जातं त्याचा प्रायमरी उद्देश हाच असू शकतो की देशामध्ये हळदीचं उत्पादन वाढवणं, हळदीवर आधारित जे काही प्रोडक्ट आहेत त्याची निर्मिती जास्त मोठ्या प्रमाणात करणं, हळदीची निर्यात वाढवणं, हा साधा सरळ हेतू त्या ठिकाणी असणार आहे. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना झाल्याची घोषणा केली. याचा प्रायमरी उद्देश हा आहे की 2030 पर्यंत देशातून होणारी हळदीची वार्षिक निर्यात 8,400 कोटीपर्यंत न्यायची आहे, जी सध्याला $100 कोटी त्या ठिकाणी 100 कोटी पर्यंत त्या ठिकाणी न्यायची आहे, जी सध्याला 1,600 कोटी रुपये आहे. सो 1,600 कोटी रुपयावरून हळदीची वार्षिक निर्यात 8,400 कोटी रुपयांपर्यंत नेणं, असं ह्याचं प्रायमरी उद्देश त्या ठिकाणी आहे. सो सगळ्यांना माहीत आहे हळद जी आहे त्याचे मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण हळदीचं दूध पिणं असू द्यात, जखम झाल्यानंतर हळद लावणं असू द्यात, असे मेडिसिनल प्रॉपर्टीज त्या ठिकाणी आहेत. सो बेसिकली मोठ्या प्रमाणात हळद निर्यात करणं या राष्ट्रीय हळद मंडळाची उद्दिष्ट त्या ठिकाणी असेल. अधिक माहितीमध्ये जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक देश भारत त्या ठिकाणी आहे. जगामध्ये जेवढी हळद उत्पादन केली जाते त्या उत्पन्नापैकी 75% जास्त उत्पादन हे आपल्या भारतात त्या ठिकाणी होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जागतिक व्यापारामध्ये देखील भारताचा मोठा वापर त्या ठिकाणी वाटा आहे. 62% जास्त व्यापार हा भारतातून होतो हळदीचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, छत्तीसगड, आंध्र प्रदेश ही काही राज्य आहेत ज्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळदीचं पीक त्या ठिकाणी घेतलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हळदीतील पिकाखालील क्षेत्रानुसार महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक आहे तेलंगणाचा. म्हणजे तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात हळद पिकाखालील लागवडीखालील क्षेत्र जास्त आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहे. राज्यामध्ये जवळपास 84,066 हेक्टर इतकं क्षेत्र हळदीखाली त्या ठिकाणी आहे. जसं आपण महाराष्ट्राच्या हळदीच्या लागवडीखालील दुसरा क्रमांक आहे असं म्हटलं, तसं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हळदीची लागवड कुठे केली जाते तर हिंगोलीमध्ये. जवळपास 49,764 हेक्टर इतकं क्षेत्र हळदीच्या पिकाखाली त्या ठिकाणी हिंगोलीमध्ये आहे. ओके, सो महाराष्ट्रात सर्वात जास्त हिंगोलीमध्ये आहे. ओके, नंतर तिसरी जागतिक भारतीय सागर परिषद, आपण त्याला ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट म्हणतो, मुंबईमध्ये त्या ठिकाणी पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेले आहे. केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाकडून त्याचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ब्लू इकॉनॉमीसाठी किंवा निळ्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेली एक दीर्घकालीन ब्लू प्रिंट आहे त्याचं अनावरण त्या ठिकाणी केलं. त्याचं नाव आहे अमृतकाल व्हिजन 2047. देशाचं 100वं स्वातंत्र्य वर्ष 2047 मध्ये येत आहे आणि 2047 पर्यंत आपल्याला ब्ल्यू इकॉनॉमीसाठी जी काय ब्लू प्रिंट आहे त्याचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. अमृतकाल व्हिजन 2047. आता ही निळ्या अर्थव्यवस्था म्हणजे काय तर देशामधला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला आहे, त्याच्या माध्यमातून देशाच्या इकॉनॉमीसाठी बूस्ट करणे, आपण त्याला ब्लू इकॉनॉमी त्या ठिकाणी म्हणतो. सो ही जी काही ब्लू प्रिंट आहे त्यासाठी काही महत्त्वाची उद्दिष्ट काय आहे तर 2047 पर्यंत जागतिक सागरी व्यापारातील भारताचा वाटा 10% करायचा आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सागरी व्यापारातील भारताचा वाटा 10% पर्यंत करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 2047 पर्यंत सागरी क्षेत्रात 10 दशलक्ष नवीन रोजगार निर्मिती करायची आहे आणि देशामध्ये जो काही सागरी क्षेत्राचा विकास करायचा आहे तो आपल्याला शाश्वत पद्धतीने करायचा आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे. सो जागतिक व्यापारामध्ये भारताचा वाटा 10% करणं, सागरी क्षेत्रामध्ये 10 दशलक्ष नवीन रोजगारांची निर्मिती करणं आणि हा सगळा विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या पद्धतीनं करायचा आहे. ओके, नंतर आहे देशातली पहिली प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली, आपण त्याला रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम त्या ठिकाणी म्हणतो. ही एक हायस्पीड रेल्वे त्या ठिकाणी आहे. ह्याला
नमो भारत रेल्वे असं नामकरण करण्यात आलेलं आहे. सो आयोग असा पण प्रश्न विचारू शकतो, देशातली पहिली प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली जी आहे त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे नमो भारत रेल्वे. पहिल्या टप्प्याचं उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. साहिबाबाद रॅपिड एक्स स्टेशन जे आहे गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये, तिथं ह्याचं अनावरण केलेलं आहे पहिल्या टप्प्याचं. हा जो काही ओव्हरऑल त्या ठिकाणी मार्ग आहे तो आहे दिल्ली ते गाझियाबाद ते मेरठ. 82 किलोमीटर इतकं रेंज त्या ठिकाणी आहे. 180 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगानं ही जी काही रेल्वे आहे ती धावणार आहे. सो प्रश्न आयोग विचारू शकतं की देशातली पहिली रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम त्याचं नाव काय आहे? नमो भारत रेल्वे. दिल्ली ते मेरठ दरम्यान आहे. 82 किलोमीटर रेंज आहे. 180 किलोमीटर इतक्या स्पीडनं हे त्या ठिकाणी जाणार आहे. ओके, येस. नंतर ही जी काही रब्बी पिकं आहेत त्या रब्बी पिकांचं जी काही MSP आहे त्या MSP त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस, म्हणजेच किमान आधारभूत किंमत. म्हणजेच ही जी काही केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या रब्बी पिकाच्या किमती आहेत त्या कमी किमती, त्याच्यापेक्षा कमी किमतीनं कोणीही धान्य खरेदी त्या ठिकाणी करणार नाही. केंद्र सरकार घोषणा करतं 2023-24 हंगामासाठी ह्या MSP त्या ठिकाणी असतात. या रब्बी हंगामामध्ये जे काही MSP रिलीज केल्या जातात त्याच्यामध्ये सर्वाधिक वाढ प्रति क्विंटल मसूर या पिकासाठी करण्यात आली. 425 रुपये प्रति क्विंटल इतका दर या इतका दर वाढ त्या ठिकाणी मसूरमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. काही महत्त्वाच्या पिकांच्या MSP प्रति क्विंटल म्हणजे 100 किलोसाठी दर किती असेल तर गहूचा दर असेल 2275, बार्लीचा 1850, हरभऱ्यासाठी 5440, मसुरासाठी 6425, करडईसाठी 5800 इतका दर त्या ठिकाणी असेल. सो त्यातल्या त्यात महत्त्वाची पिकं लक्षात ठेवा. गहू आहे, हरभरा आहे, मसूर आहे. या महत्त्वाच्या पिकांचा MSP तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 4-5 वर्षापूर्वी आयोगाने काही पिकांच्या MSP आणि पिकं यांच्या मॅद पेरला आयोगाने प्रश्न विचारलेला होता. सो सर्वाधिक वाढ MSP मध्ये मसुरामध्ये झालेली आहे. गहूला प्रति क्विंटल 2275, हरभऱ्याला 5440 आणि मसूरला 6425 इतका MSP डिक्लेअर झालेला आहे. नंतर देशामध्ये अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे. 2022-23 हा संदर्भ वर्ष धरला तर टोटल 3296.87 लाख टन इतकं अन्नधान्याचं उत्पादन त्या ठिकाणी झालेलं आहे. 21-22च्या तुलनेमध्ये अन्नधान्यामध्ये जवळजवळ 140.71 लाख टनांचं उत्पादन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि ही महत्त्वाची फिगर आहे, हीच तुम्हाला चांगली लक्षात ठेवायची आहे. 3296 लाख टन इतकं अन्नधान्याचं उत्पादन त्या ठिकाणी झालेलं आहे. काही महत्त्वाच्या पिकांचं उत्पादन लाख टनांमध्ये आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तांदळाचं उत्पादन झालंय 1357 पॉईंट मधल्या फिगर मी जास्त सांगणार नाही. गव्हाचं उत्पादन झालेलं आहे 1105. तृणधान्य जी आहेत त्यांचं उत्पादन आहे 573 इतकं. नंतर कडधान्यांचं आहे 260.58. नंतर तुरीचं उत्पादन आहे 33.12. हरभऱ्याचं आहे 122. तिळाचा आहे 413, भुईमुगाचा आहे 102, सोयाबीनचा आहे 119. फलोत्पादन झालेलं आहे हे लक्षात ठेवा. फलोत्पादन आहे 3519.20 लाख टन आणि कापसाचं उत्पादन आहे 336.60 लाख गाठी. गाठी म्हणजे काय तर 170 किलोची एक गाठ त्या ठिकाणी असते. सो त्याच्या प्रमाणात तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. सो माहिती असू द्यात कापसाची एक गाठ जी असते ती 170 किलोची त्या ठिकाणी असते. ओके, सो अशी काही महत्त्वाची पिकं आणि उत्पादन आहेत. पण ह्या सगळ्या फिगर्समध्ये काही महत्त्वाच्या फिगर्स लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर पहिलं देशातील एकूण अन्नधान्य किती उत्पादन आहे 3296 लाख टन. नंतर हे दोन लक्षात ठेवा, तांदळाचं आणि गव्हाचं किती आहे 1357 आणि 1105. नंतर फलोत्पादन चांगलं लक्षात ठेवा 3519 आणि कापसाचं 336.60 लाख गाठी. ओके, आणखीन फक्त एक भुईमुगाचं लक्षात ठेवा 102.97. ओके, यातला काही प्रश्न विचारले जातील, काही शक्यता सांगता येत नाही, परंतु आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे. ओके, येस. नंतर आहे चिनाब पूल. चिनाब नावाचा एक पूल आहे, तो मध्यंतरी चर्चेत होता. चर्चेत असण्याचं कारण या पुलाला पर्यटन स्थळ म्हणून भविष्यामध्ये विकसित केलं जाणार आहे. सो हा चिनाब पूल आहे कुठं तर जम्मू काश्मीरमध्ये रियासी नावाचं ठिकाण आहे, तिथं हा पूल आहे. जम्मू उधमपूर बारामुरा रेल्वे लिंकचा प्रकल्पाचा त्या ठिकाणी हा भाग आहे. सो बेसिकली हा चिनाब पूल रेल्वे पूल त्या ठिकाणी आहे. जम्मू उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग म्हणून तो विकसित केला जातोय आणि ह्याचं वैशिष्ट्य जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे पूल त्या ठिकाणी आहे. ओके, म्हणजे एकाच
आर्चवरती उभा केलेला हा जगातला सर्वात उंचीवरचा रेल्वे पूल आहे. जर तुम्ही नदीच्या सपाटीपासून ह्याची उंची बघितली तर याची उंची आहे 359 मीटर. म्हणजे जर इथं तुम्ही नदीचा पृष्ठभाग दिसतो त्या ठिकाणी, या नदीच्या पृष्ठभागापासून त्याची उंची आहे 359 मीटर. चिनाब पूल का म्हटलं जाते, कारण इथून जी नदी वाहते तिचं नाव आहे चिनाब. सो चिनाब नदीच्या वरती हा जो काही रेल्वे पूल उभारण्यात आलेला आहे त्याची उंची आहे त्या नदीच्या सपाटीपासून 359 मीटर. आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंचीचा हा पूल त्या ठिकाणी आहे. 1350 मीटर इतकी लांबी आहे. 30,350 मेट्रिक टन इतकं राबवलेलं आहे. जम्मू काश्मीर रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी पडते. सो हा जो काही पुलाचं स्टील आहे ते -10 डिग्री सेल्सिअसपर्यंतचं तापमान जे आहे ते सहन करू शकतं. 1250 कोटी रुपयेपर्यंतचा खर्च याच्यासाठी आलेला आहे. सो फक्त माहिती असू द्यात. प्रयोग तुम्हाला आयोग असा प्रश्न विचारू शकतो, जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे पूल कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे किंवा त्याचं नाव काय आहे, किंवा त्याची नदीच्या सपाटीपासूनची उंची किती आहे, 359 मीटर. आणि आयफेल टॉवरपेक्षा हा जो काही ब्रिज आहे तो 35 मीटर इतका उंच त्या ठिकाणी आहे. नंतर केन बेटवा नदी जोड प्रकल्प जो आहे तो मध्यंतरी चर्चेत होता. चर्चेत असण्याचं कारण होतं की नुकतंच केंद्र सरकारनं या प्रकल्पाला अंतिम वन मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे. फायनल फॉरेस्ट क्लिअरन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. कारण हा केन बेटवा नदी जोड प्रकल्प आहे तो महत्त्वाच्या काही अभयारण्यातून नॅशनल पार्क्समधून त्या ठिकाणी जाणार आहे. सो जेव्हा अशा गोष्टी होत असतात तेव्हा केंद्र सरकारची वनमंजुरी त्या ठिकाणी आवश्यक असते आणि हा वनमंजुरी त्या ठिकाणी मिळालेली त्या ठिकाणी आहे. भविष्यामध्ये ह्याची वन्यजीव मंजुरी फक्त राहिलेली आहे. वाईल्ड लाईफ क्लिअरन्स फक्त राहिलेला आहे. वन्यजीव म्हणजे काय, तर हा नदी जोड प्रकल्प राबवण्यात आल्यानंतर इथं जे काही वन्यजीव आहेत त्यांचं रिहॅबिटेशन असेल किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काय ॲक्शन्स घेताय याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये आता छाननी सुरू आहे. सो अंतिम वनमंजुरी मिळालेली आहे, फक्त वन्यजीव मंजुरी त्या ठिकाणी राहिलेली आहे. केन बेटवा नदी जोड प्रकल्पाविषयी आपण थोडी माहिती बघूयात. देशातील हा पहिलाच नदी जोड प्रकल्प त्या ठिकाणी आहे. केन आणि बेटवा ही दोन नदींची नावं आहेत. उत्तर प्रदेशमधली केन नावाची नदी आहे, त्या नदीतलं अतिरिक्त पाणी मध्य प्रदेश राज्यातील बेटवा नदीमध्ये त्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. सो बेसिकली काय केलं जाणार आहे, केन नदी जी उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे त्यातलं अतिरिक्त पाणी जे पुरामुळे वाहून जातं वगैरे हे सगळं पाणी बेटवा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाणार आहे आणि ह्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅनल त्या ठिकाणी असणार आहे. ओके, सो इकडं केन नदी आहे, इथं बेटवा नदी आहे. असं कॅनल त्या ठिकाणी तयार केलं जातील आणि कॅनलच्या माध्यमातून केन नदीतलं पाणी बेटवा नदीमध्ये सोडलं जाणार त्या ठिकाणी आहे. ओके, उद्देश काय आहे, तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातील पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या क्षेत्राचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणं. मोठ्या प्रमाणात हा जो रिजन आहे इथं पाण्याचं दुर्भिक्ष त्या ठिकाणी आहे आणि हा रिजन जो आहे त्याला बुंदेलखंड रिजन देखील म्हणतात. सो जर केन नदीतील पाणी बेटवा मध्ये आलं आणि इथं कॅनलच्या माध्यमातून हे पाणी सोडलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इरिगेशनच्या सुविधा होऊ शकतात आणि याच्याच माध्यमातून त्या ठिकाणाचा सामाजिक आणि आर्थिक विकास होऊ शकतो. सो बेसिकली बुंदेलखंड क्षेत्र जे आहे ते लाभार्थी आहे. 45,000 कोटी इतका खर्च त्या ठिकाणी प्रस्तावित आहे. जवळजवळ ह्याचे फायदे काय आहेत बघा, 10.62 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे. 62 लाख लोकांना पिण्यायोग्य पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. 103 मेगावॅटच्या माध्यमातून जलविद्युत निर्मिती केली जाणार आहे. 27 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती असणार आहे. असं जेव्हा मोठे प्रकल्प येतात तेव्हा मोठ्या प्रमाणात तिथं रोजगाराच्या संधी येतात, पायाभूत सुविधांचा विकास त्या ठिकाणी होतो आणि फायनली अंतिम उद्दिष्ट हेच आहे की मोठ्या प्रमाणात केन नदीला पूर येत असतो आणि हे पुराचं पाणी वाहून जात असतं आणि हेच जर पुराचं वाहून जाणारं पाणी जर बेटवा नदीमध्ये वळवलं तर मोठ्या प्रमाणात पूर नियंत्रणाला देखील त्या ठिकाणी मदत होईल. सो बेसिकली आयोग प्रश्न विचारू शकतो की केन बेटवा नदी जोड प्रकल्प कोणत्या दोन राज्यांशी संदर्भात आहे, तर तो आहे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. केन नदीतलं अतिरिक्त पाणी बेटवा नदीमध्ये त्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. चर्चेमध्ये होता कारण फायनली केंद्र सरकारने ह्याला अंतिम वनमंजुरी दिलेली आहे. वन्यजीव मंजुरीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी छाननी त्या ठिकाणी सुरू आहे. ओके, येस. नंतर आहे देशातला पहिला दीपगृह महोत्सव. एक्झॅक्टली ह्या दीपगृह महोत्सवामध्ये काय झालं हे आपल्याला बघायचं नाही, फक्त आयोग एवढंच प्रश्न विचारू शकतं की देशातला पहिला लाईट हाऊस फेस्टिवल कुठं आयोजित करण्यात आला होता, तर तो गोवा राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. आणि मला असं वाटतं इथं आयोग प्रश्न तुम्हाला विचारू शकतं. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की देशातला पहिला दीपगृह महोत्सव
किंवा लाईट हाऊस फेस्टिवल कुठं आयोजित करण्यात आलं होतं, तर गोवा. सो लाईट हाऊस म्हणजे काय, तर समुद्र किनारे जे असतात तिथं मोठा असा टावर उभारला जातो आणि इथं लाईट्स कंटिन्युअसली अशी गोल फिरत असते. सो समुद्रामध्ये भटकलेली जे काही जहाजं आहेत त्यांना किनारा कळावा, दिशा कळावी म्हणून असे उंच टॉवर्स बनवलेले असतात, त्यांना लाईट हाऊस असं त्या ठिकाणी म्हणतात. जर तुम्ही गोव्याला कधी गेला असाल किंवा समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी गेला असाल किंवा ज्या ठिकाणी बंदरं आहे तिथे गेला असाल तर तिथं असे मोठे मोठे टावर्स त्या ठिकाणी बनवलेले असतात. सो समुद्रामध्ये भरकटलेल्या जहाजांना दिशा मिळावी म्हणून अशा प्रकारचे हे लाईट हाऊस त्या ठिकाणी असतात. केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने अशा प्रकारच्या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. सर्बानंद सोनोवाल जे या मंत्रालयाचे मंत्री आहेत त्यांनी त्याचं अनावरण त्या ठिकाणी केलं. सो सिंगल लाईनलाच लक्षात ठेवा, देशातला पहिला लाईट हाऊस फेस्टिवल कुठं आहे, तर त्या ठिकाणी तो आहे गोव्याला. नंतर ऑक्टोबर 2023 मध्ये काही महत्त्वाच्या उत्पादनांना GI टॅगिंग मिळालेलं होतं, जिओग्राफिकल इंडिकेशन टॅगिंग. हे बऱ्याच वेळेला आपल्याला झालेलं आहे की GI टॅगिंग काय प्रकार असतो. ओके, सो पश्मिना नावाची हस्तकला जी आहे जम्मू काश्मीरमध्ये त्याला GI टॅगिंग त्या ठिकाणी मिळालेलं आहे. पुढची एक महत्त्वाचं एक खाण्याचा पदार्थ आहे, त्याचं नाव आहे याक चुरपी. अरुणाचल प्रदेशमध्ये याक नावाचा प्राणी आहे, त्याचं दूध काढलं जातं आणि त्या दुधापासून नैसर्गिकरित्या आंबवलेलं जे काही चीज आहे त्याला याक चुरपी म्हणतात. सो याक चुरपी अरुणाचल प्रदेशमधलं हे उत्पादन त्या ठिकाणी आहे. रसबली नावाची मिठाई आहे ओडिशामधली, त्याला अशा प्रकारचं GI टॅगिंग मिळालेलं आहे. तमिळनाडूमध्ये जादेरी नामकट्टी चिकन माती त्या ठिकाणी आहे, त्याला मिळालेलं आहे. गोव्याचा जो काही काजू आहे त्याला देखील GI टॅगिंग मिळालेलं आहे. सो पहिले 3 महत्त्वाचे आहे, पश्मिना हस्तकला जम्मू काश्मीर, याक चुरपी अरुणाचल प्रदेश आणि रसबली नावाची मिठाई ओडिशामधली. ओके, येस. नंतर काही संक्षिप्त घडामोडी आपण त्या ठिकाणी बघूयात. सुरुवातीचीच न्यूज आपण बघितली होती की राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना झालेली आहे. सो पहिली जागतिक हळद परिषद जी आहे ती आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये पार पडलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर झारखंड राज्याने एक योजना सुरू केलेली आहे, त्याचं नाव आहे मुख्यमंत्री ग्राम गाडी योजना. त्याचा उद्देश काय आहे, तर ग्रामीण भागामध्ये उत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणं. सो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस उपलब्ध करून देण्यासाठी झारखंड सरकारनं मुख्यमंत्री ग्राम गाडी योजना सुरू केलेली आहे. नावावरून तुम्हाला लक्षात आलं, ग्राम म्हणजे गाव, गाडी म्हणजे उत्तम वाहतूक सुविधा. ओके, नंतर ओडिशा राज्याने एक योजना सुरू केलेली आहे, त्याचं नाव आहे नूतन उन्नत अभिलाषा. याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, तर जे काही नवीन तंत्रज्ञान येत आहे त्यासाठी तरुणांना त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाणार आहे. सो तरुणांना सक्षम करण्यासाठी त्या ठिकाणी ओडिशा राज्याने सुरू केलेली योजना आहे नूतन उन्नत अभिलाषा. नंतर 16वी नवरत्न कंपनी म्हणून राईट्सला दर्जा देण्यात आलेला आहे. राईट्स म्हणजे रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस. नंतर केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं एक सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणानुसार देशातील महिलांचा कामगार सहभाग दर जो आहे तो वाढलेला आहे आणि तो पोहोचलेला आहे 37%वरती. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट तो आहे 37%. म्हणजे देशातील जो काही कामगार फोर्स आहे किंवा लेबर फोर्स आहे त्या लेबर फोर्समध्ये 37% महिला त्या ठिकाणी आहेत. नंतर महत्त्वाची गोष्ट आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट, याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक आहे, त्याला नुकतंच 100 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. तुम्ही इतिहासाचं पुस्तक वाचत असताना बऱ्याच वेळेला ह्या रेफरन्स आला असेल, द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक जे आहे त्याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ऑक्टोबर 1922 मध्ये जेव्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत होते तेव्हा डॉक्टर ऑफ सायन्सेस पदवीसाठी त्यांनी हा एक रिसर्च पेपर पहिल्यांदा रिलीज केला होता आणि याच रिसर्च पेपरला पुस्तक रूपात प्रकाशन केलं डिसेंबर 1923 मध्ये. लक्षात ठेवा, ऑक्टोबर 1922ला ह्याचा एक शोध प्रबंध म्हणजे रिसर्च पेपर म्हणून हा रिलीज केला आणि याच रिसर्च पेपरला बाबासाहेबांनी नंतर त्या ठिकाणी पुस्तक रूपात प्रकाशित केलेलं होतं. सो डिसेंबर 1923 मध्ये त्या ठिकाणी ह्याचं प्रकाशन करण्यात आलं होतं आणि नुकतंच त्याला 100 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होणार आहेत. नंतर मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आकर्षित केली जावी म्हणून व्हायब्रंट गुजरात नावाची परिषद त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती गांधीनगरमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. गेटवे टू द फ्युचर अशी त्याची थीम त्या ठिकाणी होती. ओके, नंतर आहे फोर्ब्स नावाचं जे काही मासिक आहे त्यांनी जगातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता
म्हणजे एम्प्लॉयर्स यादी तयार केली. त्या यादीमध्ये भारतातील एकमेव सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी होती, त्याचं नाव होतं NTPC, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. ही एकमेव पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे जिचा फोर्ब्सचा या बेस्ट एम्प्लॉयर्स यादीमध्ये त्या ठिकाणी समावेश होता. नंतर उत्तराखंड राज्य सरकारनं स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी ॲप आणि रोजगार प्रयाग नावाचं पोर्टल त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आसाम राज्यातील दुसरा सर्वात लांब उड्डाण पूल जो आहे त्याचं नाव आहे श्रद्धांजली. आपण त्याला उड्डाण पूलला फ्लायओव्हर देखील म्हणू शकतो. गुवाहाटी या ठिकाणी अशा प्रकारचा उड्डाण पूल बनवण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. 2.28 किलोमीटर लांबीचा हा श्रद्धांजली नावाचा उड्डाण पूल आहे. नंतर शाश्वतता अहवालात म्हणजे सस्टेनेबल रिपोर्ट्समध्ये योगदान दिल्याबद्दल युनायटेड नेशननं एका संस्थेला पुरस्कार त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचं नाव आहे ICAI, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया नावाची संस्था आहे. तुम्ही फक्त चार्टर्ड अकाउंटंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. नंतर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन आर्थिक फसवणूक जे होत असतात त्यांचा सामना करण्यासाठी गुगल इंडियाने एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे DG कवच. सगळ्यांना माहीत आहे बघा, बऱ्याच वेळेला आपल्याला ऑनलाईन फ्रॉड्स त्या ठिकाणी होत असतात. हे इकॉनॉमिक ऑफेन्स त्या ठिकाणी असतात. सो ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचा सामना करण्यासाठी गुगल इंडियानं सुरू केलेला उपक्रम DG कवच. ओके. नंतर जगातील सर्वात वक्तशीर विमानतळ म्हणजेच वर्ल्ड्स मोस्ट पंक्च्युअल एअरपोर्ट जे आहे ते केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलेलं आहे, जे बंगळुरूमध्ये आहे. म्हणजे इथे येणारी जी विमानं आहेत त्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग वेळेत होतं. कुठल्याही फ्लाईट्स जास्त उशीर होत नाहीत. ओके. सो वर्ल्ड्स मोस्ट पंक्च्युअल एअरपोर्ट आहे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. नंतर देशातील पहिला नॅनो DAP प्रकल्प कलोल या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. गांधीनगरमधला हा एक सब अर्ब आहे. अमित शहानं याचं उद्घाटन केलेलं आहे. इफ्कोच्या माध्यमातून त्याचं उत्पादन केलं जाणार आहे. सो नॅनो DAP म्हणजे काय तर डाय अमोनियम फॉस्फेट नावाचं एक खत आहे. हे खत सॉलिड फॉर्मॅटमध्ये असतं, परंतु हे सॉलिड फॉर्मॅटमधलं DAP जेव्हा लिक्विड फॉर्मॅटमध्ये बनवलं जातं त्याला नॅनो DAP असं म्हटलं जातं. आणि हा प्रकल्प गुजरातमध्ये त्या ठिकाणी आहे. नंतर मोठ्या प्रमाणात देशातला कापसाला एक्सपोजर भेटावं म्हणून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं भारताचा एक कापसाचा ब्रँड विकसित केलेला आहे. त्याचं नाव आहे कस्तुरी कापूस भारत. लक्षात ठेवा. सो भारताचा कापसाचा जो काही ऑफिशियल ब्रँड आहे त्याचं नाव आहे कस्तुरी कापूस भारत. नंतर याच कस्तुरी कापूस भारताला एक्सपोजर भेटावं म्हणून त्याच्यासाठी एक वेबसाईट देखील सुरू करण्यात आलेली आहे, कस्तुरी कापूस भारत याच नावानं. पियुष गोयल जे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत त्यांनी त्याचा शुभारंभ केलेला आहे. RBIचं ईशान्य भारतातील जे काही सब ऑफिस आहे ते अरुणाचल प्रदेशमधल्या इटानगर इथं सुरू करण्यात आलेलं आहे. देशातील सर्वात मोठा पंप स्टोरेज प्रकल्प नीमच मध्य प्रदेश इथं सुरू करण्यात आलेला आहे. श्री अन्न महोत्सव लखनौ या ठिकाणी सुरू करण्यात आला उत्तर प्रदेशमध्ये. सो 2023-24चं जे काही बजेट सादर करण्यात आलं त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की इथून पुढं आपल्यातले देशातले जे काही मिलेट्स आहेत किंवा जे काही भरड धान्य आहेत त्याला श्री अन्न असं म्हटलं जाईल. सगळ्यांना माहित आहे 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष आहे. सो देशांमध्ये किंवा राज्यामध्ये भरडधान्याची लागवड वाढावी आणि नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये अशा प्रकारे भरडधान्यांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून श्री अन्न महोत्सव आयोजित करण्यात आला होता. श्री अन्न हे भरडधान्याला दिलेलं नाव त्या ठिकाणी आहे. नंतर संयुक्त राष्ट्र पर्यटन संस्थेकडून, आपण त्याला युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन म्हणतो, त्या संस्थेकडून जगातली सर्वोत्तम 54 पर्यटन गावं रिलीज करण्यात आली आणि या पर्यटन गावांमध्ये भारताचं एक गाव समाविष्ट करण्यात आले आणि याच्याबद्दल आयोग प्रश्न विचारू शकतं. धोरडो नावाचं जिल्हा कच्छ गुजरातमधलं गाव आहे. त्या धोरडो गावाचा जगातील सर्वात बेस्ट टुरिझम विलेजमध्ये समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. नंतर देशातील आंतरराष्ट्रीय संघटित सायबर सक्षम आर्थिक गुन्ह्यांशी लढा देण्यासाठी CBIने एक मोहीम राबवली. त्याचं नाव आहे ऑपरेशन चक्र 2. सो 2 गोष्टी लक्षात ठेवा. ऑपरेशन चक्र 2 कोणी राबवलेलं आहे CBIनं आणि कशासाठी राबवलेलं आहे तर जे काही सायबर क्राईम होत असतात, आर्थिक गुन्हे जे होत असतात त्याच्याला त्या ठिकाणी लढा देण्यासाठी. नंतर स्मार्ट डिस्ट्रिक्ट प्रकल्प UK आणि तामिळनाडूनं त्या ठिकाणी करार केलेला आहे. 14वी जागतिक कौशल्य परिषद नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. सुगम रेक नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशननं रिलीज केलेला ही एक नवरत्न महारत्न कंपनी देखील त्या ठिकाणी आहे. तेझू नावाचं विमानतळ अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, ज्याचं उद्घाटन ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलेलं आहे. नंतर मागच्या महिन्यामध्ये आपण बघितलं होतं बघा PM ई बस सेवा नावाची योजना, त्याच्यामध्ये 10,000
इलेक्ट्रिक बसेस त्या ठिकाणी विविध शहरांमध्ये तैनात केल्या जाणार आहेत आणि यासाठी भारत आणि अमेरिकेनं सहकार्य केलेलं आहे. ओके, नंतर विंडरजी इंडिया समिट जी आहे ती चेन्नईमध्ये पार पडली. विंडरजीवरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की पवन ऊर्जेला चालना देण्यासाठी अशा प्रकारची ही समिट होती. नंतर अमेरिकेतील मायक्रॉन टेक्नॉलॉजी नावाची कंपनी आहे जी एक सेमीकंडक्टरचं उत्पादन करत असते आणि अशा प्रकारच्या या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प गुजरातमधल्या सानंद या ठिकाणी उभारला जाणार आहे. स्वच्छता ट्रेन नावाचा उपक्रम अहमदाबाद शहरामध्ये राबवण्यात आला. नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, भारतातल्या एका शहरानं कंजेशन टॅक्स सुरू केलेला आहे. कंजेशन टॅक्सला आपण गर्दी कर देखील असं म्हणू शकतो. सो कुठलं शहर आहे ज्यानं अशा प्रकारे गर्दी कर किंवा कंजेशन टॅक्स सुरू केलेला आहे, तर ते शहर आहे बेंगळुरू. मोठ्या प्रमाणात बेंगळुरूमध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे. सोशल मीडियामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर बंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा प्रॉब्लेम निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे, कारण एक मोठी सिटी आहे, मोठ्या प्रमाणात पैसा त्या ठिकाणी आहे, मोठ्या प्रमाणात गाड्यांची संख्या आहे. त्यामुळं ऑफिस टाईममध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काय आहे तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. सो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टला चालना देण्यासाठी बंगळुरू सरकारनं, बंगळुरू शहरानं त्या ठिकाणी गर्दी कर सुरू केलेला आहे. म्हणजे काय, जर तुम्ही गर्दीच्या काळामध्ये शहरातील विशिष्ट भागात प्रवेश केला तर त्या ठिकाणी खाजगी वाहनांवर कर आकारला जाईल. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की पुण्यामध्ये सदाशिव पेठेतला एरिया, टिळक रोड असेल किंवा जंगली महाराज रोड असेल किंवा बाजीराव रोड असेल, तर इथं मोठ्या प्रमाणात काय असतं की त्या ठिकाणी काय असतो, त्या ठिकाणी ऑफिस टाईममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सो अशा ठिकाणी गर्दीच्या काळामध्ये जर तुम्ही तुमचं खाजगी वाहन नेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला टॅक्स लावला जाईल. सो दोनच गोष्टी लक्षात ठेवा, गर्दी कर लावणारा देशातलं शहर ते आहे बंगळुरू, किंवा त्याला आपण कंजेशन टॅक्स असं म्हणू शकतो. आता त्याचं डिक्शनरी ट्रान्सलेशन मी त्या ठिकाणी गर्दी कर केलेलं आहे, परंतु जर तुम्हाला गर्दी कर शब्द समजला नसेल तर इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला तर कंजेशन टॅक्स हा शब्द लक्षात ठेवा. बंगळुरू शहरानं असा टॅक्स लावलेला आहे ज्याच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. नंतर पायाभूत सुविधा बॉन्डच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये उभारणारी बँक SBI, आपण त्याला इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड असं देखील म्हणतो. विशाखापट्टणम या ठिकाणी एक सागरी संग्रहालय बांधलेलं आहे, त्याचं नूतनीकरण केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने केलेला आहे. नाबार्ड नावाची जी काही बँक आहे त्या बँकेनं जो काही एक अहवाल तयार केला त्याच्यामध्ये बचत गटांच्या बचतीच्या बाबतीत, म्हणजे जे काही महिलांचे बचत गट आहे त्यांनी जे काही बचती केलेल्या आहे त्याच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचं राज्य आहे आंध्र प्रदेश. राजस्थान राज्याची पहिली हेरिटेज ट्रेन आहे, त्याचं नाव आहे व्हॅली क्वीन हेरिटेज ट्रेन. स्वतः नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. नंतर पंजाब राज्यानं तांदळाच्या एका व्हरायटीच्या लागवडीवर बंदी घातलेली आहे, त्याचं नाव आहे पुसा 44. ओके, सो पुसा 44 ही तांदळाची जात आहे आणि त्याच्यावर पंजाब राज्यानं बंदी घातलेली आहे. देशातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी जी आहे ती नुमालीगडमध्ये आहे, आसाम राज्यामध्ये. ओके, कृषी रोडमॅपचं अनावरण करणारं राज्य बिहार. स्वतः द्रौपदी मुर्मू यांनी अनावरण केलं. 23 ते 28 यासाठी हा रोडमॅप असेल. 1.62 लाख कोटी रुपयांचा खर्च त्याच्यावर प्रस्थापित असेल. ओके, नंतर पंजाब राज्यानं उद्योग सल्लागार आयोगाची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर दरवर्षी 7 ऑक्टोबर हा दिवस कापूस दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑक्टोबर हा दिवस ग्रामीण महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. रुरल विमेन कल्टिवेटिंग गुड फॉर ऑल अशी त्याची थीम आहे. नंतर गरिबी निर्मूलन दिवस 17 ऑक्टोबर म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल स्टॅटिस्टिक्स डे सांख्यिकी दिवस जो आहे तो 20 ऑक्टोबरला साजरा केला जातो. जसा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस 29 जूनला असतो तसा आंतरराष्ट्रीय सांख्यिकी दिवस 20 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. ओके, येस, नेहमीप्रमाणे आता आपण क्विक रिव्हिजन करूयात. क्विक रिव्हिजनमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मुद्दे परत एकदा रिवाइज त्या ठिकाणी करणार आहोत. ओके, येस, बघा, राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केलेली आहे, जिथं सध्याला हळदीची निर्यात 1600 कोटी आहे, तिथं ती वाढवून 8400 कोटी इतकी करण्यात येणार आहे. भारत हा हळदीचा मोठा उत्पादक देश त्या ठिकाणी आहे. हळदीखालील पिकाच्या क्षेत्रानुसार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, तर पहिला तेलंगणाचा त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर तिसरी जागतिक भारतीय सागरी परिषद मुंबईमध्ये पार पडली. मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं. केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने त्याचं नियोजन केलं होतं. याच काळामध्ये ब्लू इकॉनॉमीसाठी अनावरण केलेली दीर्घकालीन ब्लू प्रिंट जी आहे त्याचं नाव आहे मृतकाल विजन 2047. याच्यामध्ये 2047 पर्यंत जागतिक सागरी व्यापारामध्ये भारताचा वाटा 10% इतका वाढवला जाणार आहे.
2047 पर्यंत सागरी क्षेत्रात 10 दशलक्ष रोजगार निर्मिती केली जाणार आहे आणि सगळा विकास आपल्याला सस्टेनेबल पद्धतीने करायचा आहे. नमो भारत रेल्वे ही देशातील पहिली प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली त्या ठिकाणी आहे. दिल्ली ते मेरठ दरम्यान आहे. 82 किलोमीटर आहे. 180 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने ही गाडी जाणार आहे. नंतर रब्बी पिकातील हंगामासाठी काही MSP रिलीज केले आलेले आहे. 2023-24 वर्षासाठी सर्वाधिक वाढ मसूरमध्ये झालेली आहे, 425 रुपये प्रति क्विंटल. गहूचा MSP आहे 2275, हरभऱ्याचा आहे 5440, मसूरचा आहे 6425. नंतर देशातील अन्नधान्यामध्ये विक्रमी उत्पादन झालेले आहे. 2022-23 या संदर्भ वर्षामध्ये 3296.87 लाख टन इतकं उत्पादन झालेलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 140 लाख टनांची वाढ त्या ठिकाणी आहे. तांदळाचं उत्पादन आहे 1375 लाख टन, गव्हाचा आहे 1105 लाख टन, भुईमुगाचा आहे 102 लाख टन, फलोत्पादन आहे 3519.20 लाख टन आणि कापसाचा आहे 336 लाख गाठी. ओके. नंतर चिनाब पूल चर्चेत होता, कारण हा चिनाब पूल पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला जाणार आहे. चिनाब पूल का म्हटलं जातं, कारण हा चिनाब नदीवर बांधला जाणारा, रियासी इथं बांधला जाणारा पूल आहे जम्मू काश्मीरमध्ये. जम्मू उधमपूर बारामुल्ला नावाचा रेल्वे लिंक आहे, त्याचा प्रकल्पाचा भाग म्हणून हा बांधला जातोय. जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे पूल आहे. त्याची उंची नदी सपाटीपासून आहे 359 मीटर, लांबी 1350 मीटर आहे. -10 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं तापमान हा पूल त्या ठिकाणी सहन करू शकतो. केन बेटवा नदीजोड प्रकल्प चर्चेत होता, कारण केंद्र सरकारनं त्याला अंतिम वन मंजुरी त्या ठिकाणी दिलेला आहे. देशातील हा पहिलाच नदीजोड प्रकल्प आहे जिथं उत्तर प्रदेश राज्यातल्या केन नदीतील अतिरिक्त पाणी मध्य प्रदेश राज्यातील बेटवा नदीमध्ये त्या ठिकाणी सोडलं जाणार त्या ठिकाणी आहे. बुंदेलखंड क्षेत्राला मोठा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. 10.62 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. 62 लाख जमीन त्या ठिकाणी 62 लाख लोकांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळेल. 103 मेगावॅट इतकं जलविद्युत निर्मिती त्या ठिकाणी केली जाणार आहे. पूर नियंत्रण देखील व्हायला मदत होणार आहे. देशातील पहिला दीपग्रह महोत्सव गोव्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. पश्मिना हस्तकला जम्मू काश्मीरमधलं उत्पादन आहे, त्याला GI टॅगिंग मिळालेलं आहे. याक चुरपी अरुणाचल प्रदेशमधला आहे. रसबली नावाची मिठाई ओडिशामधली त्या ठिकाणी आहे. पहिली जागतिक हळद परिषद मुंबईमध्ये झाली. नंतर मुख्यमंत्री ग्राम गाडी योजना झारखंड सरकारनं सुरू केलेली आहे. नूतन उन्नत अभिलाषा ओडिशा राज्यानं सुरू केलेला आहे. 16वी नवरत्न कंपनी राईट्स त्या ठिकाणी आहे. नंतर महिलांचा कामगार सहभाग दर जो आहे तो 67% पोहोचलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. व्हायब्रंट गुजरात परिषद गांधीनगरमध्ये पार पडलेली आहे. NTPC ही एकमेव भारतीय कंपनी आहे जिची फोर्ब्सच्या जगातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता यादीमध्ये समावेश करण्यात आलेली त्या ठिकाणी आहे. श्रद्धांजली हा आसाममधील दुसरा सर्वात लांब उड्डाणपूल आहे. 2.28 किलोमीटर लांबी त्या ठिकाणी आहे. ओके. DG कवच हे गुगल इंडियानं सुरू केलेला उपक्रम आहे जिथं आर्थिक फसवणुकीचा सामना त्या ठिकाणी केला जाणार आहे. जगातील सर्वात वक्तशीर विमानतळ म्हणून केम्पेगौडाची नोंद झालेली आहे. नॅनो DAP प्रकल्प कलोलमध्ये असणार आहे. कस्तुरी कापूस भारत हा कापसाचा ब्रँड त्या ठिकाणी आहे. RBIचं ईशान्य भारतातील उपकार्यालय इटानगरमध्ये सुरू करण्यात त्या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर श्री अन्न महोत्सव लखनौमध्ये आयोजित करण्यात आला होता. जगातील सर्वोत्तम पर्यटन गावामध्ये भारतातील धोर्डो या गावाचा समावेश करण्यात आला आहे. हे गाव गुजरातमध्ये त्या ठिकाणी आहे. CBIनं ऑपरेशन चक्र 2 मोहीम सुरू केलेली होती जिथं सायबर सक्षम आर्थिक गुन्ह्यांशी लढा त्या ठिकाणी दिला जाणार आहे. ओके. 14वी जागतिक कौशल्य परिषद नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली. तेजू नावाचं विमानतळ अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. मायक्रॉन टेक्नॉलॉजी नावाची जी काही अमेरिकेतली सेमीकंडक्टर सेमीकंडक्टरचं उत्पादन करणारी कंपनी आहे त्याचा प्रकल्प सानंदमध्ये असणार आहे. नंतर बेंगळुरू शहरामध्ये गर्दी टॅक्स लावला जाणार आहे ज्याच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. ओके. नंतर नाबार्डने एक अहवाल तयार केला ज्याच्यामध्ये बचत गटांच्या बचतीमध्ये 1 नंबरचं राज्य आहे आंध्र प्रदेश. तांदळाच्या पुसा 44 नावाच्या व्हरायटीवर पंजाबनं बंदी घातलेली आहे. देशातील पहिली बांबो आधारित बायो रिफायनरी नुमालीगडमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. नंतर पंजाब राज्यानं उद्योग सल्लागार आयोगाची स्थापना केलेली आहे. दरवर्षी 7 ऑक्टोबर हा कापूस दिवस असतो, 15 ऑक्टोबर ग्रामीण महिला दिवस असतो, 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलन असतो आणि 20 ऑक्टोबर स्टॅटिस्टिक्स डे म्हणून साजरा केला जातो. ओके. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.